तर रेडी झालं बघा. काल घेऊन आलेलो शर्ट घातलंय. कसं वाटतंय? चांगलं आहे का माझी चॉईस? आणि दरवाजा लावला आहे. त्या लोकांना गाडीत बसवलं आहे आणि मी मागून जाणार आहे बाईकवरती. आपले प्रज्ञाच्या आज टाकी खोलायला बोलवलं आहे डॉक्टरने. बाळाला सुद्धा घेतलंय सोबत. मी बाळ, मी प्रज्ञा आणि बाळ चौघेजण चाललो. आज मस्त ऊन पडले, काही टेन्शन नाही. आपली गाडी मागून येते, आपण चाललो हळूहळू पुढे. पोचलो आम्ही दवाखान्यात. जिकडे आमच्या बाळाचा जन्म झाला. त्या बाईचे टाके काढायचे. थँक्यू. 1 2 3. खरं तर हे पैसे मोजून काय हे बघा गाईस, ATM मधून फाटकी नोट आलेली आहे बघा, चिटकवलेली. आता हिला कसं चालवू मी? ATM वाल्यांना सर चायला आता माझ्याकडून कोणी घेतली नाही, मग मी फसन ना. ATM मधून वापस पण नाही देऊ शकत. बघा किती दुःखद घटना झाली माझ्यासोबत. जस्ट सो सॅड गाईस. असं नका करत जाऊ यार, नोटा फाडत जाऊ नका. A few moments later. जस्ट मी घरी आलोय. हे लोक गाडीमध्ये आले तरी यांच्या सोबतच आलोय मी. झालं आपल्या प्रज्ञाचे टाके वगैरे निघले, सगळं झालं. आता रेस्ट करतायत. भरपूर आज खायला काजू बदाम वगैरे घेतलं, तिचे टाके वगैरे नीट व्हायला. डॉक्टरने खूप सारे टिप्स दिले आहेत, त्या फॉलो करायचे आहेत आपल्याला रोज. चला आता फ्रेश होऊन घेतो, भेटूयात थोड्या वेळाने. तर मित्रांनो, इकडे इव्हिनिंग झालेली आहे, 7 वाजले. पण बाहेर उजेडायचं आहे स्टील, काय वाटत नाही इव्हिनिंग झाली असं. आम्ही दवाखान्यात वगैरे जाऊन आलो. खूप सारी घाई गडबड होती आमच्या मागे, म्हणून ब्लॉग शूट नाही करता आला. घरी पण आलो, जेवण पण बनायला लागले. प्रज्ञाचे टाके सुद्धा काढले, सगळं ओके मध्ये झालं. आणि आता आम्हाला पाणी सुटत नाही खूप दिवसापासून. मी पाणी भरत होतो एवढ्या वेळेचं. आणि आमचं बाळ पण शांत आहे. आता थोड्या वेळाने आता भेटूया. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 6 वाजले बघा. 6 वाजल्याचं वातावरण सगळं ब्लू दिसतंय. पक्ष्यांचा आवाज ऐकायला येत असेल तर एकच नंबर. बघा थोडा गौर देऊन ऐका. तर गाईज, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. जस्ट थोडेसे ट्रिम केले दाढी, खूप जास्त वाढलेली. तिच्या प्रेग्नन्सी पासून वेळच नाही भेटला काय करायचं. आता आज चालू मार्केटला. खूप दिवसानंतर घरामध्ये भाजीपाल्याचा एक तडा सुद्धा नाही आहे, काहीच नाही आहे भाजीपाला. तर डाळ भात खातोय 2 दिवसापासून. तर आज मी घेऊन येतो भाजीपाला. आणि 10:30 वाजलेत. आता जाऊयात मार्केटला. आणि आपल्या बाळामुळे म्हणजे तिला सांभाळावं लागतं. ती कधी रडते, कधी म्हणजे रात्री जागवते, मग दिवसा झोपावं लागतं, असं विषय होऊन जातो. म्हणून आपल्याला व्लॉग शूट करायला टाइम भेटत नाही. त्यासाठी खूप सारे सॉरी. आपले व्लॉग्स आता थोडे लेटच येतील, बाळ थोडंसं स्टेबल होईपर्यंत. बाळाला रात्र आणि दिवसाचा फरक कळेपर्यंत आपले व्लॉग्स असे लेट होत राहतील. तर प्लीज थोडंसं समजून घ्या की आम्ही बेबीमध्ये खूप जास्त व्यस्त झालो आहेत. तर तरी मी प्रयत्न करेल खूप जास्त व्लॉग्स शूट करायचे. तर जसे आता करतोय शूट मी. चला जातो आता. एक फोन घरी ठेवतो प्रज्ञाजवळ आणि आपला ब्लॉगवाला हा फोन सोबत घेऊन जाऊयात. भेटूयात थोड्या वेळाने. माईला सोबत घेऊन जातो मी बाईकवरती. प्रज्ञा बाळाला गन पावडर करते. आता जस्ट आंघोळ घातली आमच्या बेबीला. आता तिला झोपवायचं काम करणार आहे प्रज्ञा सुद्धा. क्यों बॉडी दिख गया आता, गोरी गोरी आहे आमचं बाळ. तुम्ही बघितली बॉडी त्या दिवशी नामकरणच्या दिवशी. तर प्रज्ञा सुद्धा खूप बिझी झाली गाईस आजकाल. A few moments later. पोहोचलो इकडे मार्केटमध्ये. आता फटफट बाजार करून घेऊ. एवढं सगळं घेतलंय, अजून बाकी आहे खूप सारं. प्रज्ञाची लिस्ट जरा लेट आली आहे आणि भाजीपाला शोधायला वेळ लागतोय. गिने चुने भाजीपाला घ्यायचा आहे. कसे दिले? 30 ला पाव. चला गाईस घरी जाऊया. ओके, वातावरण पण ओके. आज वाटलं टोपी घालू, पण मला वाटलं पाऊस वगैरे येईल, पण आज ऊन आलेले आहे आम्ही घरी. आणि इकडे बाळ काय करते आमचं, नवीन कपडे घालून झोपलंय का? अरे बापरे,
कब से सोई है? हाँ मॅडम, आमच्या मॅडम झोपल्यात. तर तू काय मिर्झापूर देख रही काय? हाँ गुड. मिर्झापूर आलंय गाईस. तर 5 तारखेपासून आले, अजून आमचं बघणंच नाही झालं. आम्हाला सोबत बघायचं आहे. ही बाई माझी लय गोड झोपली आहे. चला मी फ्रेश होऊन घेतो, थोड्या वेळाने भेटूया. दो मैं तो प्यारा सा चमत्कार हूँ गाइस. दिस इज ओरिजिनल घी. मोदी काकू ने दिया, साई की मम्मी ने दिया थी खाने के लिए. अरे डब्बा भी लगे नहीं बने म्हणा, तूप ज्यादा है, डब्बा ज्यादा छोटा है. अर्धा कितीतरी खीर आहे. मैं इसको जल्दी जल्दी रिकवर करने के लिए देसी घी. मेरा बहुत हेल्प हो रहा है. जैसे मेरे सब काम करके भी दे रहे, मैं ऐसे ही बैठी हूँ. खुशी अभी बर्तन धुल के लिए है. मैडम चल रहा सब. मस्त बैठे खाओ और रात भर जागते रहो. जागरण करो रात. लेकिन अभी इतना नहीं परेशान कर रही है ना. तू क्या है ना, तू तो सोया रहता है. 12 बजे से 2 बजे तक मैं सुला रहा था उसको. हाँ, क्या? तो इधर झूले में सुलाया, फिर वो उठ गई, फिर तेरे पास दिया नहीं क्या? हाँ, वही मैं सोचा जाना कि मेरे पास कहाँ से आती है. तो मैं उधर उसको तेरे पास रखा और सोई थी तब. गाइस, रात की ड्यूटी मेरी रहती जागने की. मेरी अपने आप नींद खुल जाती है क्योंकि वो मेरी बाजू में सोई है, इसलिए उसका थोड़ा सा भी घूमना होता है, मेरी नींद खुल जाती है. क्या मैं तो बोलते भंगार में बेच दे उसको, पैसा तो वापस आए. एक बादली आणि पाणी काढो. पाणी सगळं उचलू का? गाइस, कूलर हम जा रहे हैं फेंकने. खराब हो गया कूलर. इकडे शिफ्ट करायचे त्या रूम मध्ये. इकडे मोकळा होईल ना स्पेस. एक बादली घे मग. तो उसका टालू नहीं धकता है सुलाते टाइम, खुला ही रहता है कभी भी टालू उसका. गो थ्रो एंड पाणी. गाइस, स्पेस बनवलंय. आपलं कूलर त्या घरामध्ये मागच्या शिफ्ट करून टाकलंय. आता मागचा स्टोर रूम समजा आपला. डन. आता थोडं चांगलं वाटतंय, मोकळं मोकळं. दोरणी वगैरे सगळं काढून तिकडे शिफ्ट करून टाकलं. पहली बार ड्रैगन फ्रूट खाने जा रही हूँ. पता नहीं कैसा लगता है, मुझे नहीं पता. तूने खाया है तो खाएगा ही. तेरी मम्मी फल जो बेचती है. ये ले पकड़. ऐसा लाल लाल होता है क्या? पहली बार ड्रैगन फ्रूट खाती है प्रज्ञा. खाना खाना पूरा चबा का अच्छे से. क्या ऐसा टेस्ट है इसका. कीवी जैसा है ना? नहीं, फिर कुछ तो है. पपीता जैसा. किवी सारखे दाणे आहेत ना. हे काय पपीता जैसा टेस्ट है. आमच्या इकडे ड्रॅगन फ्रूट भेटायला लागले गाईस. कॉंग्रॅच्युलेशन टू अस. थंड आहे रे, थोडं गरम होणं दे. खा सकते हो क्या लेकिन? वही नाही पता गाईस, ही खाऊ शकते का नाही ते माहित नाही, पण आता कोणाला विचारावं. अशाच आमच्या बुबूच्या, आमच्या बाळाच्या आवाजामुळे आम्हाला व्लॉग्स शूट काय करता येते. रात्री खूप परेशान करते आणि दिवसा मस्त सुकून नाही झोपते. आणि मग ती झोपल्यावरती कामाकडे लक्ष द्यावं लागतं. घरची कामं करावं लागतात. मला सुद्धा, प्रज्ञाला सुद्धा, मी सुद्धा तिची हेल्प करत असतो. मग चला गाईस, खूप छोटा ब्लॉग आहे. आय एम सो सॉरी. पुढचा जो ब्लॉग आहे आपला, नेक्स्ट ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. काहीतरी सरप्राईज आहे खूप दिवसापासून जे आपल्याला करायचं होतं. तर नेक्स्ट ब्लॉगसाठी रेडी राहा. आता माझ्या बाळाला मी झोपू घालतो आणि मग नंतर झोपतो. 10 वाजलेत सकाळी.
आता झोक्यात टाकतो, झोका देतो आणि रात्रभर झोक्यात नसतात ठेवत. ओके गाईज, थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. आम्ही ठेवत पण नाही, ती झोपली की लगेच काढून परत बेडवरती तिला मी टाकतो. चला आता भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असंच प्रेम असू द्या. आजकाल खूप जास्त प्रेम देत आहेत तुम्ही. किडा बघा, एवढा मोठा किडा आलाय. आता मला त्या किड्याला पळवायला लागेल कारण बाळ आहे छोटं घरात. चला गाईज भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नक्की बघा नेक्स्ट ब्लॉग.